नमस्कार, संगीताच लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज इथे मी कटोरी ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे 40 छत्तीचा आणि तो अस्तरवरती स्टिच करून घेतलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये मी पुढचा भाग कसा स्टिच करून घ्यायचा ते तुम्हाला दाखवणार आहे. ज्या ताई नवीन शिकणाऱ्या आहेत त्या ताईंना या व्हिडिओमधून नक्की काहीतरी शिकायला भेटेल आणि इथे मी जे अस्तर आहे आणि ब्लाउज पीस कटिंग करून घेतलेलं आहे ते अस्तरवरती स्टिच करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला दाखवते कसे पुढचा भाग आहे तो कसा स्टिच करायचा ते. तर पहिल्यांदा इथे मी कटोरी आहे ती त्याच्यावरती टक्स टाकून घेते. इथे मी कटोरी घेतली. एकदा फोल्ड करायची. त्याच्यानंतर आपण इथे टक्ससाठी 1.5 इंचाची टक्स घेतो. तर इथे मी परत एकदा तुम्हाला चेक करून दाखवते. इथून 2.5 इंच घ्यायचे क्रॉसमध्ये. इथे एकदा मी फोल्ड करते म्हणजे आपल्याला टक्स पॉईंट येईल शिलाई करण्यासाठी. स्टिच कटिंग करतेवेळी इथे मी माप टाकून घेतले होते. परत एकदा तुम्हाला दाखवले. जिथून आपण चॉक मारून घेतलेला आहे तिथून शिलाई करून घ्यायची. इथे मी डबल शिलाई देऊन घेतली. अशा प्रकारे कटोरीला टक्स देऊन घ्यायचे आहे. तर इथे मी कटोरीचा दुसरा पार्ट आहे तो घेतलेला आहे. इथे खालच्या साईडला कापड कमी पडतो पण काही हरकत नाही. आपण टक्स देतो त्याच्यामध्ये शिलाईमध्ये आतमध्ये जाईल. इथे टक्स 1.5 इंचाचा घेतला आणि उंचीसाठी क्रॉसमध्ये 2.5 इंच घेतले आणि डबल टिप टाकून घेतली. अशा प्रकारे इथे मी कटोरीला शिलाई करून घेतलेली आहे. एकदा चेक करायचे दोन्ही कटोरी स्टिच करून बरोबर आलेले आहेत की नाही ते. थोडंसं इथे जास्त होत होतं म्हणून मी कटिंग करून घेतले. आता हा पार्ट बगलच्या साईडचा आहे तो आपल्याला अशा प्रकारे पहिल्यांदा एकमेकांसोबत समोर ठेवायचे. म्हणजे कटोरी आपण जेव्हा स्टिच करतो त्यावेळी चुकणार नाही. इथे तुम्ही बघू शकता बगलच्या साईडचा पार्ट आहे तो कटोरीपेक्षा कमी आहे आणि कटोरी 1 इंचाने कधी पण जास्त येते. तर ती आपल्याला स्टिच करतेवेळी बरोबर स्टिच करून घ्यायची आहे. इथे मी बगलच्या साईडचा पार्ट आहे तो वरच्या साईडला ठेवून घेतला आणि कटोरी जास्त आहे तर वरच्या साईडचा पार्ट असतो तो हलका खेचायचा शिलाई करतेवेळी म्हणजे दोन्ही पार्ट बरोबर येतील. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आलेली आहे शिलाई. इथे मी डबल टिप देऊन घेते. इथे शिलाई करून घेतली. एकदम कटोरीचा आकार देखील बरोबर आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला दुसरा पार्ट देखील तयार करायचा आहे. इथे मी दुसरा पार्ट घेतला. अशा प्रकारे पहिल्यांदा ठेवून घ्यायचा. त्याच्यानंतर बगलच्या साईडचा जो पार्ट आहे तो कटोरीच्या वरती ठेवायचा. खालच्या साईडची कटोरी आहे ती सरळ बाजूने ठेवून घ्यायची आणि साईड पार्ट आहे तो वरच्या साईडला उलट्या साईडून ठेवून घ्यायचा आणि शिलाई करायची. इथे मी डबल शिलाई देऊन घेते. शिलाई करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे दोन्ही पार्ट बरोबर कटोरीच्या समोर कटोरी ठेवायची आणि परत एकदा चेक करायचे दोन्ही पार्ट बरोबर आले पाहिजेत. 40 छत्तीचा ब्लाऊज आहे तर कटोरी 6 इंचाची आली पाहिजे आणि ते बरोबर 6 इंच आलेले आहे आणि पुढच्या साईडला जो कापड आहे तो अर्धा इंच हुक पट्टी लावण्यासाठी जाईल. आता जो आपण कटोरीला टक्स काढून घेतलेला आहे त्याचा एक्स्ट्राचा कापड आहे तो अर्धा इंच कट करायचा. इथे मी योगपट्टी तयार करून घेतलेली होती. ती अशा प्रकारे शिलाई करून झाल्यानंतर आलेली आहे. तर कटोरीचा जो पार्ट आहे तो सरळ बाजूने ठेवून घ्यायचा आणि योगपट्टी आहे ती उलट्या साईडून ठेवून घ्यायची. कटोरीचा टक्स पॉईंट आहे तो पुढच्या साईडला आला पाहिजे आणि आपण जी शिलाई करून घेतलेली आहे ती देखील पुढच्या साईडला आली पाहिजे. इथे मी शिलाई करून घेतली. तुम्हाला परत एकदा दाखवते. हा पार्ट आहे तो आपण हुकची पट्टी आहे त्या साईडला आली पाहिजे दोन्ही साईडला. इथे मी डबल टिप टाकून घेतली. अशा प्रकारे इथे एक पार्ट तयार करून घेतलेला आहे.
हा मी दुसरा पार्ट घेतलेला आहे. दुसऱ्या साईडला देखील आपल्याला योगपट्टी अशा प्रकारे जोडून घ्यायची आहे. कटोरीचा पार्ट आहे तो सरळ बाजूने ठेवून घ्यायचा आणि जो योगपट्टी आपण तयार करून घेतलेली आहे ती देखील ती उलट्या साईडून ठेवून घ्यायची. इथे मी डबल शिलाई देऊन घेतली. अशा प्रकारे इथे मी दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता योगपट्टीच्या समोर बराबर व्यवस्थित पार्ट आलेले आहेत दोन्ही. आता इथे मी आय हुकची पट्टी कटिंग करून घेते अस्तरची. तर आयची पट्टी असते ती 2.5 इंचाची कटिंग करून घ्यायची. इथे मी 2.5 इंचाचा माप टाकून घेतले आणि कटिंग करून घेतले. आणि हुकची पट्टी आहे ती मी 1.5 इंचाची कटिंग करून घेतली. आपण जी 1.5 इंचाची पट्टी कटिंग करून घेतलेली आहे ती साईडून फोल्ड करून घ्यायची आणि हा उजव्या साईडचा जो पार्ट आहे त्याच्यावरती सरळ बाजूने ठेवून घ्यायची आणि तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जिथे मी चॉक मारून घेतलेला आहे तिथे त्याच्यावरती बराबर शिलाई आली पाहिजे. इथे मी दाबटीप देऊन घेतली. त्याच्यानंतर आतल्या साईडला परतवून घ्यायची. पहिल्यांदा सरळ बाजूनी शिलाई करून घ्यायची, त्याच्यानंतर आतल्या साईडला उलट्या साईडला परतवायची. अशा प्रकारे इथे मी हुकची पट्टी तयार करून घेतली. आता आपल्याला आईची पट्टी तयार करायची आहे. तर मी ब्लाऊज पीसचा कापड आहे त्याच्यावरती आपण अस्तर कटिंग करून घेतले होते ते ठेवून साईडून फोल्ड करून घेतले. इथे मी कटोरी चेक करून घेते. 6 इंचाची कटोरी आली पाहिजे. इथे मी उलट्या साईडून चेक करून चॉक मारून घेतला. इथून आपल्याला शिलाई करायची आहे. म्हणजे दोन्ही साईडच्या कटोरीची रुंदी आहे ती बराबर 6 इंच येईल. आईची पट्टी लावते वेळी आपल्याला इथे पहिल्यांदा उलट्या साईडून शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर सरळ बाजूला परतवून घ्यायची. इथून आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायचा आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर वरच्या साईडून आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे मी दाबटीप देऊन घेतली. त्याच्यानंतर अजून एकदा शिलाई करून घ्यायची. अशा प्रकारे इथे मी हुकची पट्टी देखील तयार करून घेतली. आता दोन्ही पार्ट आहेत ते बराबर चेक करायचे. एकदम परफेक्ट आलेले आहेत. एकमेकावरती अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आणि बराबर चेक करून घ्यायचे. आता इथे गळ्याच्या साईडला देखील व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि एक्स्ट्राचे जर कापड असेल तर ते कटिंग करायचे. म्हणजे गळा फिटिंगला व्यवस्थित येतो. इथे मी गळ्याच्या पट्टीसाठी क्रॉसमध्ये अस्तरचे जे कापड होते ते 1 इंचाचे कटिंग करून घेतले आणि फोल्ड करून अशा प्रकारे पहिल्यांदा सरळ बाजूनी शिलाई करून घ्यायचे गळ्याच्या साईडला. इथे मी वरच्या साईडून पहिल्यांदा शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कटिंग करायचे आणि गळ्याचा गोलाकार आहे तिथे कट द्यायचा. म्हणजे पट्टी आहे ती व्यवस्थित आतल्या साईडला परतते. आता इथे वरच्या साईडून फोल्ड करायचे आणि जी आपण शिलाई करून घेतलेली आहे पट्टी त्याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची. अशा प्रकारे पुढच्या साईडून फोल्ड करायचे आणि त्याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची. इथे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे इथे मी गळा देखील तयार करून घेतला. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट शिलाई करून झालेली आहे आणि दोन्ही पार्ट देखील एकदम बराबर फिनिशिंगमध्ये आलेले आहेत. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा.